नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज मी तुमच्याबरोबर एकदम सविस्तर माहिती देणार आहे। जे काय महाराष्ट्र स्टेटमध्ये जेवढे भी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज होते ना 2024 मध्ये पार्टिसिपेट केलते, त्यानुसार त्यांचा जो आहे तो MBBS साठी सगळ्यात कमी कट ऑफ जो आहे ते 2024-25 साठी किती जाऊ शकतो। म्हणजे मी तुम्हाला नीट स्कोअरनुसार जे काय तुमचा नीटचे मार्क राहतील ना, त्यानुसार मी तुम्हाला एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे की 2024-25 मध्ये तुम्हाला किती मार्कापर्यंत जे आहे ते सेमी गव्हर्नमेंट किंवा तुम्ही त्याला प्रायव्हेट पण म्हणू शकता, त्याचं कॅटेगरी वाईज सीट अलॉटमेंट होऊ शकतं। त्याचबरोबर मी तुमच्याबरोबर शेअर करेल की 2022 मध्ये किती ऑल इंडिया रँक तसंच नीट स्कोअर पर्यंत कोणत्या कॅटेगरीसाठी अलॉटमेंट झालं होतं। तसंच मी सेम तुम्हाला 2023 चा पण कट ऑफ शेअर करेन आणि एक एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 चा किती जाऊ शकतो याची पण मी तुम्हाला नीट स्कोअरनुसार एक जनरल आयडिया देऊन टाकन। पहा, जर समजा आपण सगळ्यात अगोदर बघितलं तर मला खूप सारे लोक असं बोलत होते की एवढा वरती कट ऑफ नाही जाणार, तुम्ही काही पण सांगताय, तर तुम्ही एक वेळेस तुमचा जो लास्ट इयरचा ऑल इंडिया रँक होता ना तो चेक करा आणि या वर्षी समजा तुमचा जो ऑल इंडिया रँक आलाय ना तो ऑल इंडिया रँक चेक करा आणि त्यानुसार तुमचा नीट स्कोअर किती आहे किंवा लास्ट इयर जेवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत अलॉटमेंट झालं होतं ना, तर त्या विद्यार्थ्याचा तुम्ही ऑल इंडिया रँक घ्या लास्ट कट ऑफचा लास्ट इयरचा, जो की मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे, आणि तितका ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याचा ह्या वर्षीचा नीट स्कोअर किती आहे हे तुम्ही लक्षात घेऊ शकता। मग तुम्हाला एक जनरल आयडिया मिळून जाईल की कट ऑफ खरंच एवढ्यावरती जाणार आहे का मी एक हवेबाजीत बोलत आहे समजा। त्याचबरोबर पहा, जो ऑफिशियली कट ऑफ जाईल ना तो याच्यापेक्षा खाली पण असू शकतो किंवा वरती पण असू शकतो। मी तुम्हाला फक्त एक कॅल्क्युलेशन करून एक एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो शेअर करत आहे। बाकी तुमचा ऑफिशियल कट ऑफ जो आहे तो कसा जातो, तर काउन्सिलिंगमध्ये किती विद्यार्थी पार्टिसिपेट करतात, त्याचबरोबर तुमचा कॅटेगरी रँक किती येतो आणि कॅटेगरी सीट किती आहे समजा, तर यानुसार जो आहे तो कट ऑफ जो आहे तो चालला जातो समजा। किंवा मग प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसं राहतं, जसं की तुम्हाला PMC परभणी बघायला भेटतं, त्या अगोदर पूर्ण तुमच्याकडून जेवढी काय त्यांची 10-12 लाख रुपये फीस आहे पूर्ण घेतं आणि एक 7-8 महिन्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप येते समजा। तर ह्या वर्षी जे विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करतील समजा, एखाद्या कॅटेगरीचे विद्यार्थी जर जे जास्त स्कोर करणार ते इकॉनॉमिकली स्टेबल नसतील समजा, तर ते PMC परभणी किंवा जो अदर जास्त फीसचं कॉलेज असेल त्याला ते सोडून देतील आणि ते मग BMS गव्हर्नमेंट जॉईन करतील किंवा मग ड्रॉप करतील समजा। तर त्या कंडिशनमध्ये कट ऑफ जो आहे तो प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटचा अजून पण खाली येऊ शकतो। ही पण गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊ शकता। त्यामुळे तुम्ही काउन्सिलिंगमध्ये नक्की पार्टिसिपेट करा। जरी तुमचा स्कोर या व्हिडिओपेक्षा एक 50 ते 60 मार्कांनी जरी कमी असेल तरी तुम्ही एक ट्राय करू शकता की तुम्हाला भेटलं तर भेटलं समजा सेमी गव्हर्नमेंटचं। तर पहा, सगळ्यात अगोदर जर आपण चर्चा केली, आपल्याला SC कॅटेगरी बघायला भेटते। 2022चा विचार केला ऑल इंडिया रँकचा तर लगभग 1,33,682 एवढा तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायला भेटेल। त्याचबरोबर नीट स्कोअरचा विचार केला तर 442 तुम्हाला बघायला भेटतो। 2023 मध्ये आपण बघितलं तर जवळपास 1,46,916 जो आहे ना इतक्या ऑल इंडिया रँकपर्यंत अलॉटमेंट झालेलं होतं। 464 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी जो आहे त्या विद्यार्थ्याचा नीट स्कोअर या ठिकाणी बघायला मिळतो। आणि 2024 साठी आपण 545 एवढा जो आहे किंवा मग 540 ते 545 एवढा तुम्ही एक एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो 2024 साठी तुम्ही या ठिकाणी पकडू शकता। या रेंजमध्ये जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला अलॉटमेंट होण्याचा चान्स जो आहे तो राज्यामध्ये आहे समजा। त्यानंतर जर समजा आपण पुढची कॅटेगरी बघितली जी की ST कॅटेगरी राहील, 2022चा विचार केला 3,52,442 तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायला भेटतो। 283 मार्क जे आहेत तुम्हाला कट ऑफ बघायला भेटतो 2022चा। 2023चा विचार केला तर 3,51,085 एवढा तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायला भेटेल। त्याचबरोबर मार्क जर बघितले आपण तर 331 मार्क तुम्हाला बघायला भेटतील। पण तुम्ही या दोन ऑल इंडिया रँकमधला विचार करू शकता, इथं जो 2022चा आहे 3,52,442 बघायला भेटतो आणि 2023 साठी बघितला तर 3,51,085 बघायला भेटतो। त्यामुळे जो ऑल इंडिया रँक असतो ना त्याला तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चलू शकता। नीट स्कोर तुम्ही एक्सपेक्टेड घेऊन चलू शकत नाहीये, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा नीट स्कोर जो आहे तो सेम येतो। जसं की तुम्ही 2023 मध्ये बघितलं असेल तर जवळपास 2 ते 3 विद्यार्थी जे आहे ते रँक 1 वर होते, पण तुम्ही ह्या वर्षी बघितलं असेल तर तुम्हाला अनलिमिटेड म्हणजे खूप जास्त विद्यार्थी जे आहेत ते सेम रँक बघायला भेटतात। त्याच्यामुळे ऑल इंडिया रँक 2 विद्यार्थ्याचा कधीच सेम नसतो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। ह्या वर्षी समजा आउट ऑफ स्कोर केला म्हणून त्यांचा ऑल इंडिया रँक सेम आहे, पण बाकी तुम्ही थोडं खाली आला तर ऑल इंडिया रँकमध्ये थोडासा डिफरन्स येतो तुम्हाला। जसं की कोणाचा ऑल इंडिया रँक वेगळा असतो, कोणाचा वेगळा असतो, पण तुम्हाला बघितलं असेल की एकसारखे स्कोर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पण ऑल इंडिया रँक जो आहे तो वेगवेगळा येऊन जातो, कारण तो टाय ब्रेकिंग जो रूल असतो ना त्यानुसार तुम्हाला ऑल इंडिया रँक दिला जातो। समजा तुम्ही जर ST कॅटेगरीसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ बघितला तर जवळपास 410 तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटून जाईल। त्यानंतर समजा पुढची कॅटेगरी बघितली VJ कॅटेगरी। VJ कॅटेगरीमधून जर आपण 2022चं बघितलं तर जवळपास 1,326 एवढा तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायला भेटतो आणि 479 एवढा तुम्हाला या ठिकाणी नीट स्कोअर बघायला भेटेल। पण तेच तुम्ही 2023 साठी बघितलं तर जवळपास 1,11,181 एवढा ऑल इंडिया रँक बघायला भेटतो आणि 497 एवढा तुम्हाला या ठिकाणी नीट स्कोअर बघायला भेटेल। 2024 साठी तुम्ही या ठिकाणी 570 जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी घेऊन चलू शकता। त्यानंतर जर समजा आपण पुढची कॅटेगरी बघितली NTB साठी 2022 ला जवळपास 4,22,760 जो आहे तो ऑल इंडिया रँक होता।
433 तुम्हाला नीट स्कोर बघायला भेटेल। तुम्ही 2023चा विचार केला तर जवळपास 1,35,418 एवढा ऑल इंडिया रँक बघायला भेटतो। 474 एवढा तुम्हाला या ठिकाणी नीट स्कोर बघायला भेटेल आणि 2024 साठी तुम्ही 555 पर्यंत जे आहे ते कोणतं ना कोणतं सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज या ठिकाणी घेऊन चलू शकता। त्यानंतर जर समजा आपण NTC कॅटेगरीचा विचार केला तर 88,250 तुम्हाला 2022 ला ऑल इंडिया रँक बघायला भेटतो। 494 नीट स्कोर बघायला भेटेल। 2023 साठी बघितलं तर 85,250 तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो ऑल इंडिया रँक बघायला भेटतो आणि जवळपास 525 तुम्हाला या ठिकाणी मार्क्स जे आहेत ते नीटचा स्कोर बघायला भेटून जाईल। तुम्ही ऑल इंडिया रँक कंपेअर करू शकता, तुम्हाला लगभग मॅक्झिमम कॅटेगरीचा जो आहे तो इक्वलच बघायला भेटतो किंवा थोडा बहुत डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर जर समजा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघितला 2024 ला तर 595 ते 590 तुम्ही या कॅटेगरीमध्ये समजा तो पकडून घेऊ चलू शकता। नंतर जर समजा आपण बघितलं NTD कॅटेगरीसाठी तर जवळपास 84,978 तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायला भेटतो। 2022चा 499 तुम्हाला नीट स्कोर बघायला भेटेल। तुम्ही 2023चा विचार केला तर 84,731 तुम्हाला जो आहे तो ऑल इंडिया रँक बघायला भेटतो आणि 525 एवढा तुम्हाला नीट स्कोर बघायला भेटतो। 2024 साठी जर एक्सपेक्टेड बघितलं तुम्ही तर 595 ते 597 जो आहे या ठिकाणी तुम्ही NTD साठी समजा घेऊन चलू शकता। त्यानंतर जर समजा आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर लगभग तुम्हाला या ठिकाणी 86,534 एवढा ऑल इंडिया रँक होता। 2022 ला 496 तुम्हाला या ठिकाणी नीट स्कोर बघायला मिळत होता। 2023चा विचार केला तो 86,042 एवढा तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायला भेटला आणि 524 जो आहे तो नीट स्कोर तुम्हाला बघायला भेटला। तर तुम्ही OBCचा पण या ठिकाणी जो रँक आहे तो पकडून चलू शकता। समजा या ठिकाणी 86,534 आहे आणि इथं 86,042 आहे, म्हणजे या ठिकाणी एक मॅक्झिमम तुम्हाला 450 ते 500 विद्यार्थ्यांचा फरक बघायला भेटत आहे। पण नीट स्कोर बघितला तुम्ही त्या ठिकाणी जवळपास तुम्हाला 30 मार्कानं इन्क्रीज होऊन या ठिकाणी दिसलेला आहे। लास्ट इयरचा समजा 2022-2023चा जर तुम्ही डिफरन्स काढला तर तोच फरक जर तुम्ही बघितला यावर्षी तर तुम्हाला 595 पर्यंत जे आहे ते सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो OBC कॅटेगरीमधून समजा। त्यानंतर जर समजा आपण पुढची कॅटेगरी बघितली तर EWS साठी कोणताही अलॉटमेंट होत नाहीये, तुम्हाला ओपन कॅटेगरीचा सीट जो आहे तो अलॉटमेंट करून दिला जाईल। जर आपण ओपन कॅटेगरीसाठी बघितलं समजा तर तुम्हाला या ठिकाणी मी 2023चा कट ऑफ ॲड केलेला आहे। 2022चा डाटा या ठिकाणी मी ॲड केलेला नाही आहे। जर तुम्ही बघितलं तर 2023 ला लास्ट इयर 85,179 एवढा बघायला भेटत होता। 525 जो आहे तो नीट स्कोर होता आणि 2024 साठी तुम्ही या ठिकाणी एक्सपेक्टेड 595 एवढा जो आहे तो कट ऑफ घेऊन चलू शकता। बाकी जे अदर रिझर्वेशन राहतील जसं की डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 किंवा फिजिकल हँडिकॅप वाले हे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये बघायला मिळत नाही आहे, ते फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठीच असतात समजा कोणत्या पण कोर्ससाठी। तर पहा एक डिटेलमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, पण मी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर शेअर करेल की हा फक्त एक डाटा आहे जो की मी कॅल्क्युलेशन करून लास्ट 2 इयरचं ॲनालिसिस करून ऑल इंडिया रँकचं मी तुमच्याबरोबर जे आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ शेअर करत आहे। तुमच्या याच्यापेक्षा कमी स्कोर येत असेल किंवा तुम्ही जस्ट नीट एक्झाम क्वालिफाय जरी झालेले असाल समजा तरी स्टेट कोट्याची किंवा तुमची IQ कोट्याची जी काउन्सिलिंग राहते ना CET सेल थ्रू तर तुम्ही ती पार्टिसिपेट करून त्या ठिकाणी भाग घेऊ शकता। जर तुम्हाला सीट मिळालं तर ॲडमिशन घेऊन तुम्ही डिग्री कंटिन्यू करू शकता। पण तुम्हाला एक जनरली आयडिया भेटून जाईल की तुमचा जर समजा याच्यापेक्षा कमी स्कोर येत आहे तर तुम्ही काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करून 2025ची तयारी चालू करू शकता किंवा मग याच्यापेक्षा जास्त स्कोर जर तुमचा येत असेल तर तुम्ही थोडे रिलॅक्स राहू शकता की तुम्हाला यावर्षी जे आहे ते MBBSला कुठं ना कुठं सीट अलॉटमेंट होऊ शकतं। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून येणारी फ्युचरची कोणती पण अपडेट जी आहे ती ॲडमिशन प्रोसेसची MBBS पासून BSc नर्सिंग ANM JNMची ती विथ डिटेल एक्सप्लेन करून आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू। त्याचबरोबर तुम्हाला जर आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, तिथं आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण माहिती देऊ समजा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यासोबत कॉलवर बोलून किंवा येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअप हवी असेल किंवा काउन्सिलिंगचे रूल काय राहत आहे, कोणत्या कॉलेजचं फीस किती राहतं समजा, कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती राहतो याची एक सविस्तर माहिती हवी असेल किंवा आमच्यासोबत कॉलवर बोलून तुमचा प्रत्येक डाऊट जो आहे तो 2024ची ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की एक 500 रुपीज तुम्हाला चार्ज बघायला भेटेल। त्यामध्ये आम्ही तुम्हाला 2024-25चा पूर्ण प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत कॉल आणि व्हॉट्सअपवर पूर्ण गाईड करू की तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती स्कोर हवा, तुमचा कॅटेगरी रँक किती आला, तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं समजा, किंवा कोणत्या कॉलेजमध्ये फीस किती राहते, तुम्ही समजा पार्शियल ड्रॉप करताय BMS जॉईन करून नंतर नीट एक्झाम देणार तुम्ही ते योग्य आहे का नाही, समजा पार्शियल ड्रॉप तुम्ही घेतला तर मग तुम्हाला पेनल्टी किती लागते, बॉन्ड सर्व्हिस काय असते याची पूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला पर्सनल गाईडमध्ये नक्की शेअर करू।